सालाबादप्रमाणे 2025 या साली जत यल्लम्मा देवीची यात्रा उत्साहात पार पडत आहे। आज सांगली जिल्हा मानव अधिकार संघटना जिल्हाध्यक्ष मी संतोष तुकाराम मोठे यांच्याकडून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत व शुभेच्छा देतो। त्यानंतर असं मी सांगतो की येणाऱ्या भाविकांनी यात्रेमध्ये आज किचाचा दिवस असल्यामुळे जी गर्दी होणार आहे त्यासाठी नागरिकांनी या किचाचा जी पालखी मिरवणूक होणार आहे त्या मिरवणुकीसाठी सर्वांनी व्यवस्थित व शांततेत पालखीला मार्ग करून द्यावा व या यात्रेमध्ये जत तालुक्याचे विकासपुत्र आमदार माननीय गोपीचंद शेठ पडळकर साहेब यांनी 3 दिवस झाले 15, 16, 17 आज तिसरा दिवस आहे। त्यांनी सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। तेही यात्रेकरूंना येणाऱ्या सर्व नागरिकांना महाप्रसाद आस्वाद दिलेला आहे व यापुढे ते आज संध्याकाळपर्यंत चालू ठेवणार आहेत। त्याचप्रमाणे यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची जी गाड्यांची पार्किंग व्यवस्था आहे ती आमच्या स्वतःची सम्राट बाबा टुरिस्ट पार्किंगच्या वतीनं करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे या यात्रेमध्ये प्रशासक म्हणून पोलीस स्टेशन असेल, नगरपालिका असेल, आरोग्य विभाग असेल किंवा MSB असेल यांनी नेटकं व चांगलं नियोजन केलं। त्यामुळे ही यात्रा अतिशय चांगली व सुसज्ज पद्धतीने पार पडत आहे। तरी या यात्रेत येणाऱ्या सर्व भाविकांनी एक व्यवस्थित आणि नेटकेपणानं सर्वांनी आस्वाद घ्यावा। यानंतर आज देवीचा दरवाजा बंद होतो कीच झाल्यावरती, तर परवा दिवशी अमावस्या दिवशी हा दरवाजा उघडला जातो। त्यानंतर परत जत्रा भरली जाते। जर कोणी असे नागरिक राहिले असतील तर त्या येणाऱ्या नागरिकांनी परत येऊन या यात्रेचा आस्वाद व आनंद घ्यावा असं मी सांगली जिल्हा मानव अधिकार संघटनेच्या वतीनं आवाहन करतो।